नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आपण करणार निफ्टीचं अनालिसिस। आज आहे गुरुवार आणि 30 जुलैचा डेट आहे। तर लक्षात असू द्या, आज एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस आहे, म्हणजे थर्सडे आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे। तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय चेक करायचं, शिफ्टिंग चेक करायचं। तर शिफ्टिंग मध्ये काय दिसतंय, तर आपण शिफ्टिंग मध्ये जर चेक केलं तर शिफ्टिंग मध्ये मला दिसत आहे माझ्या रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,250 वरनं 24,309 वाजून 35 मिनिटाची शिफ्टिंग आहे। इथे ऍक्च्युअल काय काय शिफ्ट झालंय आपण चेक करूया। शिफ्टिंग मध्ये जर चेक केलं तर पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। तर इथे काय व्हॉल्यूम काय झालाय, व्हॉल्यूम खालनं वरती 100% आलेला आहे। ओवाय आणि ओवाय चेंज पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहेत, म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे। तर मार्केटमध्ये रेजिस्टन्स साइड मधून बुलिश प्रेशर आहे। आता येऊया सपोर्ट साइडला, नो शिफ्टिंग एट, सपोर्ट मध्ये नो शिफ्टिंग एट दिसते, म्हणजेच सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे 24,200 वरती। कोणामुळे, तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। आता मला काय चेक करायचं, सपोर्ट वरती येताना दिसतोय का, पर्सेंटेज ग्राफ खोलून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, म्हणजे सपोर्ट पण शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, म्हणजेच काय, बुलिश प्रेशर। बुलिश प्रेशर असेल तर आपण कुठले ट्रेड करतो, कॉलचे ट्रेड प्लॅन करतो। कॉलचा ट्रेड कुठून कुठून होऊ शकतो, तर 24,200च्या सपोर्ट वरनं अल्ट्रा सेफ, 24,250च्या सपोर्ट वरनं पण कॉलचा ट्रेड करू शकतो। का करू शकतो, सपोर्ट 200 वरनं 300 वरती जायचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे 24,250च्या इथनं पण सेफ माझा कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे। 24,300च्या सपोर्ट वरनं पण मी कॉलचा ट्रेड कधी प्लॅन करेल, जर सपोर्ट शिफ्ट झाला 24,300 वरती आणि रेजिस्टन्स मध्ये पण जर वीकनेस आली तर माझा अजून सेफ होईल 24,300च्या सपोर्ट वरनं। जोपर्यंत रेजिस्टन्स मध्ये वीकनेस येत नाही, मार्केट 24,300च्या वरती जाणार नाही। 24,300च्या रेजिस्टन्स वरनं मार्केटने करेक्शन द्यायला पाहिजे। तर लक्षात असू द्या, आज वाट बघायची 10 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर लेवल आल्यानंतर ट्रेड प्लॅन करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केटमध्ये। धन्यवाद।